नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावच्या पद्धतीने मस्त असा शेवग्याच्या शेंगातला कोलंबीचा रस्सा। आहा, मस्त झणझणीत। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। इथे आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता दालचिनी घालून घेणार आहोत, 1 चमचा जिरे आणि तेजपत्ता। याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले। आता याच्यामध्ये आपण हिरवं वाटण घालून घेणार आहोत। आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर, खोबरं याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे हिरवं, ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। वाटण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तेलामध्ये। हळद अर्धा चमचा, लाल मिरची पावडर चवीनुसार घ्या तुम्ही, गरम मसाला, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये साफ स्वच्छ केलेली कोळंबी घालणार आहोत। ती सुद्धा आपण याच्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। कच्चा आंबा पण घालणार आहोत याच्यामध्ये। तुम्ही कोकम घातलात तरी सुद्धा चालणार आहे। गरम पाणी वापरायचं याच्यामध्ये, थंड पाणी नाही घालायचं आहे। शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत याच्यामध्ये, चवीनुसार मीठ आणि छान शिजू द्यायचे। आता तुम्ही पाहू शकता आपला झणझणीत असा शेवग्याच्या शेंगातला कोलंबी रस्सा हा तयार आहे। खूप छान लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।